श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 6 जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. हा दिवस भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. या आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे झोपण्यासाठी क्षीरसागरात जातात. विधीनुसार भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करून त्यांना या दिवशी झोपवले जाते आणि या 4 महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते आणि म्हणून या 4 महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही. परंतु या 4 महिन्यामध्ये आपण भगवंताची जी काही सेवा करतो तर त्याचे आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते आणि म्हणून आपण या आषाढी एकादशीचे व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होत असते आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात. धार्मिक दृष्टीने आषाढी एकादशीचा दिवस हा अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त करण्यासाठी 5 प्रभावी उपाय सांगणार आहेत. त्यात आपल्याला 1 रुपयाच्या नाण्याचा देखील अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल. वर्षभर धनसंपत्ती पैसा हा कमी पडणार नाही. घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे कायमचे संपेल. तर असा हा 1 रुपया नाण्याचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. कारण लाल रंग हा माता लक्ष्मीला आवडता आणि पिवळा रंग हा भगवान विष्णूंना आवडता आहे. त्यामुळे यापैकी कुठलाही रंग तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. भगवान विष्णूंचा फोटो असेल, मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला स्नान घालायचं आहे. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे. त्यासमोर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. जेव्हा आपण अशा प्रसन्न वातावरणामध्ये काही उपाय करतो तेव्हा ते खूप प्रभावी ठरत असतात. देवी देवता हे प्रसन्न होतात. म्हणून तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे 5 उपाय सांगणार आहे तर हे 5 उपाय तुम्ही या एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. कारण एकादशी तिथी ही संपूर्ण दिवस असणार आहे. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. म्हणून या संपूर्ण दिवसामध्ये आपण सर्व सेवा आणि उपाय जे आहेत तर ते करू शकतो. सर्वप्रथम मी तुम्हाला 1 रुपया नाण्याचा उपाय सांगणार आहे. हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे. या दिवशी जर आपण आपल्या घरात हा उपाय जर केला तर आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल. घरात इतका पैसा येईल की आपल्याला सांभाळता देखील येणार नाही आणि वर्षभर धनसंपत्ती ही कमी पडणार नाही. जर तुम्हाला कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा येत नसेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, कोणत्या कारणाने घरातून तुमच्या हातातून पैसा हा निघून जात असेल, लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती होत नसेल, लक्ष्मी ही प्रसन्न नसेल तर हा 1 उपाय तुम्ही आवर्जून या दिवशी करा. कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी इतर दुसरा कुठला दिवस हा असू शकत नाही. दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम भगवान विष्णूंच्या फोटोसमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे.
उपाय करण्यासाठी आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं लागणार आहे. हे नाणे आपल्याला स्वच्छ धुवून काढायचे आहेत. यानंतर हे भगवान विष्णूंच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला ठेवायचं आहे किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर ठेवायचं आहे. यानंतर त्या नाण्याला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत आणि एक तुळशीपत्र जे आहे तर ते आपल्याला त्या नाण्यावरती अर्पण करायचं आहे. यानंतर धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत आणि तिथेच बसून आपल्याला 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. दोन्ही हात जोडून आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. जी काही तुमची इच्छा आहे, जी काही तुमची अडचण आहे तर ती दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. संपूर्ण दिवसभर रात्रभर हे नाणे तिथेच आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर एक लाल रंगाचा कपडा घेऊन त्यामुळे तुम्हाला हे नाणं बांधायचं आहे. ते तुळशीपत्र देखील बांधायचं आहे आणि यानंतर हे नाणं तुम्हाला पैसे ठेवण्याच्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकता किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे ठेवले तरी सुद्धा चालेल. जेव्हा तुम्ही हे अभिमंत्रित केलेले नाणे हे पैशाच्या ठिकाणी ठेवतात तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते. आपली पैशांची तिजोरी ही नेहमी भरलेली राहते. तर आपल्या पॉकेटमध्ये हे नाणं ठेवलं तर आपल्याकडे चहूबाजूने पैसा येतो आणि आपलं पॉकेट हे कधीही खाली राहत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढी एकादशीला हा 1 रुपया नाण्याचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हे नाणे तुम्ही पर्समध्ये ठेवल्यानंतरनं किंवा तिजोरीमध्ये ठेवल्यानंतरनं ते तुम्हाला कधीच खर्च करायचं नाही. ही नाणं नेहमी तुम्हाला लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी मदत करेल. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा इतर कुठले दोष असेल, यामुळे तुमच्या घरामध्ये सतत भांडणे, क्लेश, मतभेद होत असेल, आजारपण असेल, कुटुंबामध्ये एकोपा नसेल, तुमच्या कुटुंबाची घराची प्रगती होत नसेल, घरात पैसा टिकत नसेल तर या दिवशी तुम्हाला एक प्रभावी उपाय करायचा आहे. तर या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंना तुळशीची एक माळ अर्पण करायची आहे. विषम संख्येमध्ये तुम्हाला तुळशीची पानं घ्यायची आहेत. लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा घेऊन त्या धाग्यामुळे तुम्हाला ही पानं बांधून त्याची माळ तयार करायची आहे आणि ही माळ तुम्हाला विष्णूंना अर्पण करायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं. जी माळ आपण भगवंताला अर्पण केली होती ती माळ तिथून घ्यायची आहेत आणि आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला टांगायची आहेत किंवा ठेवायला जागा असेल तिथे ठेवायची आहेत. जेव्हा तुम्ही अशी माळ तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावता तेव्हा कुठलेही वास्तुदोष, पितृदोष हे आपल्या घरामध्ये टिकत नाही. आपल्या घरात येणारी सर्व वाईट शक्ती जी आहेत तर ती देखील नष्ट होते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते. तर हा एक उपाय देखील तुम्ही आषाढी एकादशीला करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, एखादा व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही, तर या दिवशी तुम्हाला धान्य दान करायचं आहे. धान्य दान करत असताना त्यामध्ये तुम्हाला तांदूळ हा चुकूनही दान करायचा नाही. तांदूळ हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे या दिवशी तांदळाचं दान केलं जात नाही. तर तुम्हाला धान्य दान करताना या दिवशी थोडासा गूळ आणि चणा डाळ जी आहे तर ती दान करायची आहे. जर ते शक्य नसेल तर तांदूळ सोडून तुम्ही इतर कुठलंही धान्य जे आहे तर ते या दिवशी दान करू शकता. जेव्हा आपण हे धान्य दान करतो तेव्हा प्रगतीचे मार्ग हे खुले होतात. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात. तसेच या दिवशी ब्राह्मणाला पिवळे वस्त्र दान केले तर ते देखील अत्यंत शुभ मानले जाते. त्याचा मिळणारा पुण्य जे आहे तर ते आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होत असते. त्याचबरोबर आषाढी एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. आपल्या घरात असणारी लक्ष्मी म्हणजेच तुळस, तर या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा आवर्जून करायची आहे. या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुळशीपाशी लावायचा आहे. त्या दिव्याला हळद किंवा तांदळाचे आसन द्यायचे आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राचा जप करावा. यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहावे यासाठी देवी लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे साधे छोटे उपाय जे आहेत तर ते आषाढी एकादशीला आवर्जून करायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा.
चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.